नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपण रोज व्हिडिओ 1-2 टाकतो, अशातला भाग नाही. ज्यावेळेस तुम्हाला ते टाकतील त्यावेळेस ते समजावे, यासाठी तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, आता आपण का भेटत आहोत, तर कट ऑफ कसा लागतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण प्रत्येक जणाला वैयक्तिक फोन करून किंवा असं सांगणं शक्य नाहीये, त्यामुळे तुम्हाला मी हे सांगत आहे. आता बघा, पूर्व परीक्षेचा निकाल लागला म्हणजे कसं, आता समजा तुम्हाला सांगतो, जर समजा 100 जागा असतील तर त्यांनी किती पट उमेदवार घेत आहेत हे सांगितलंय. हे कुठलं आहे, हे माझ्या घरचं मी काही प्रिंट केलेलं नाही. हा आयोगाच्या कंबाईन निकाल कसा लावण्याची पद्धत आहे, त्यांनी लिहिलेलं आहे बघा. पूर्व परीक्षेचा निकाल आम्ही कसा लावू, तर त्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना कसं करता येते. आता बघा, कट ऑफ कसं करतात, ओपनचा वेगळा लागतो आणि बाकीच्या कॅटेगरीचे वेगळे लागतात. आता ओपनचं समजून घ्या कसं लागतो ते. आता ओपन आहे ना, ओपन समजा 100 जागा असतील तर 100 × 12 किती होतात, 0ला 0, 0ला 0, 12 × 12. हा ओपनचा कट ऑफ म्हणजे 1200 पोरं ही ओपनची घेणार. मग ह्याच्यामध्ये कुठली असणार, तर बघा, ह्याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीची मुलं असणार. फिमेल असणार, मेल असणार, SC असणार, ST असणार, OBC असणार. सगळे ज्यांना जास्त मार्क आहे ते सगळे याच्यावर आले, लक्षात ठेवायचं आहे. पण त्यांनी कसला फायदा घ्यायला पाहिजे, न घेतलेला पाहिजे, वयाचा किंवा कुठलाही फायदा त्यांनी घेतलेला असला पाहिजे. असं त्यावेळेस त्यावेळेस ते तिथे जाणार, लक्षात ठेवायचं. कुठं जाणार, ते ओपनच्या कट ऑफ मध्ये खाली दिलंय बघा. राखीव खुला हे 4.2 आहे ना, ते त्यासाठीच दिलेलं आहे की जर तुम्ही कुठल्याच ह्याचा फायदा घेतला नसेल आणि तुम्ही ओपनचा कट ऑफ जर क्लिअर केला तर तुम्ही ओपन गणले जाणार फायनल निकालाच्या वेळेस. आणि जर तुमचं वयाचा किंवा बाकीचा तुम्ही कुठला फायदा घेतलेला असेल तर त्यावेळेस तुम्ही ती जागा तुमची ही कास्टसाठीच गणली जाणार. हे दिलेलं आहे 4.2 मध्ये, हे लक्षात ठेवा. तुम्हाला आता कट ऑफ सांगतो. 100 जागा असतील, त्याला इंटू 12 केलं तर झालं बघा, 0ला 0, 0 1200, म्हणजे 1200 विद्यार्थी हे तुमचे ओपनचा कट ऑफ झाला. हा आपण काय म्हणतो, ओपन बॉईजचा कट ऑफ झाला. नंतर काय होतं, आता ह्याच्यामध्ये चेक केलं जातं ह्या 1200 विद्यार्थ्यांमध्ये ओबीसीचे मेल फिमेल हे 12 पट आहेत का, नंतर SCचे 12 पट आहेत का, STचे 12 पट आहेत का उमेदवार. मग नसतील तर त्यांनी काय म्हटलंय बघा, इथं खाली सरळ सरळ दिलंय. त्यांनी काय करतायत, खाली सरळ त्यांनी काय दिलंय की बघा, गट ब च्या मुख्य परीक्षेच्या पात्र होतील कुठले उमेदवार, सरसकट म्हणजे अराखीव, नंतर आरक्षित. प्रथम टप्प्यात गुणांची सीमारेषा कट ऑफ कसा काढला जाईल, आता सांगितला असा. मला सरळ सरळ वाचून दाखवतो, कन्फ्यूज व्हायला नको म्हणून वाचून दाखवतो, हे लक्षात ठेवा. संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीत मुख्य राखीव आणि आरक्षित पदांच्या सेवेकरता एकूण पदाच्या 12 पट उमेदवार गट ब च्या मुख्य परीक्षेसाठी प्रवेशासाठी पात्र असतील. अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची किमान सीमारेषा निश्चित करण्यात येईल. तदनंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक आरक्षित वर्गातील 12 पट उमेदवार उपलब्ध होतील. अशा रीतीने गुणांची सीमारेषा खाली ओढली जाईल, हे लक्षात ठेवा. तथापि अशा पद्धतीने मुख्य परीक्षेसाठी दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेले अतिरिक्त उमेदवार केवळ आरक्षित पदावरच निवडीसाठी शिफारस पात्र राहतील. म्हणजे काय बघा, जर 100 × 12 करून जे 1200 विद्यार्थी ओपनसाठी आले, नंतर आता मी ओबीसी मध्ये असेल, मी ST मध्ये असेल किंवा SC मध्ये असेल, तर नंतर यांचा कट ऑफ वेगळा लागतो, कारण 12 पट उमेदवार पाहिजे म्हणून ते कट ऑफ खाली घेतला जातो. मग आता हे कास्ट मधले प्रिलिम पास झालेले हे मेन साठी जरी त्यांनी ओपनचा कट ऑफ क्लिअर केला, तर कारण त्यांनी प्रिलिम साठी कास्ट मधनं क्लिअर केलं म्हणून ते कास्ट मध्येच राहतील अंतिम, लक्षात ठेवा. जर तुम्ही एकदा कास्टचा बेनिफिट घेतला तर ते तुम्ही ती कास्ट मध्येच राहणार. प्रिलिम्सला जर तुम्ही ओपनचा कट ऑफ क्लिअर केला तर तुम्ही मग ओपनसाठी पण ग्राह्य धरले जातात, असा त्याचा साधा सोपा सरळ अर्थ आहे. आणि एकाच तुम्हाला ते दिसतंय ना, कसं काही विद्यार्थी कसं म्हणतायत की आता समजा ह्याच्या जागा बघा 800 जागा आहेत समजा. मग आता काय होतं, ते कसं करतात, इंटू 12, 0 0 12 96, म्हणजे 9600 मुलं घ्यायला पाहिजेत. मग लिस्टमध्ये तर तुम्हाला कसे दिसतात, लिस्टमध्ये तर तुम्हाला 12,000 दिसतात. मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, लगेच तुम्ही 800 ने भागता आणि जो काय रेशो होईल तर बघा 18चा रेशो आला, 20चा रेशो आला. तसं नाहीये. ते काय होतंय लक्षात ठेवा, हे कधी होतं, तर हे 12 पट उमेदवार घेतल्यानंतर कास्टचे विद्यार्थी जे खाली आणताना 12 पट ऍड होतात ना, हे वरचे आहेत ते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आयोग 12चाच रेशो लावतोय, त्यांनी दिलेला 12चाच रेशो लावतोय. परंतु काय होतंय, नंतर ऍड करताना, नंतर कास्टचे विद्यार्थी ऍड करताना समजा 100 आणि हे 12चा रेशो लावला, हे 1200 विद्यार्थी झाले. नंतर ऍड करताना जर आयोगाने परत 500 ऍड झाले, SCचे STचे ऍड झाले, OBCचे ऍड झाले, किंवा ते ABCD आहे ना, ओबीसी मध्ये NTD वगैरे, ह्यांचे विद्यार्थी जे ऍड होतात ते ऍड केलेले विद्यार्थी ह्याच्यामध्ये मिसळले जातात आणि नंतर तुम्ही टोटल विद्यार्थी पात्र झालेले देतात. मग तुम्ही तिथं
त्याला भागून, मग समजा 10,000 जर झाले, त्याला भागून तुम्ही किती व्हॅकन्सी आहेत, समजा 800 व्हॅकन्सी आहेत आणि त्याला आपण काढलेल्या पण 100 सांगितलं तुम्हाला, तसं काढून तो रेशो चुकतो. कारण तो कधी जातो, 16 ते 18चा जातो. का जातो 16 ते 18? 12चा रेशो तर असतो आयोगाने घेतलेला. तर ते कास्टच्या विद्यार्थ्यामुळे रेशो वाढतो, हे लक्षात ठेवा. आयोगानं रेशो वाढवलेला नसतो. आता हे प्रत्येकाला मला जेवढं माझ्या परीनं जमतं सिंपल भाषेत तेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला काय वाटलं तर कमेंट करा. परंतु हे बघा, हे खूपच म्हणजे खूप समजावून सांगितल्यानंतर पण विद्यार्थी कमेंट करतात की सर ते कसं असतं. तुम्ही नवीन असाल तर ठीक आहे, पण समजत असेल तर नाटक करत असाल तर वेगळी गोष्ट आहे बघा. आता हे सरळ सरळ दिलेलं आहे, लिहून आहे, हे लिहून दिलेलं आहे. फक्त ऍड तर बघत चला आधी. चला, धन्यवाद.